तर माजी नगरसेवक संजय घाडी आणि संजना घाडी यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश झालेला आहे। अडचणीच्या काळात शिवसेनेसोबत राहणाऱ्यांवर अविश्वास दाखवला गेला असं संजना घाडी यांनी आरोप केला। उद्धव ठाकरेंना धोका दाऊदपासून नाही तर विनायक राऊतांपासून आहे असं देखील संजय घाडी यांनी टीका केली। ठाकरे यांचा किल्ला लढवताना संपूर्ण महाराष्ट्राने मुंबईने तुम्हाला पाहिलेलं आहे, पण आज अशी वेळ का आली की तुम्हाला शिवसेनेमध्ये येऊ वाटलं आणि धनुष्यबाण पुन्हा एकदा हाती घेऊशी वाटलं? कुठेतरी प्रवक्ता पदाला बगल द्या, सोलापूर जिल्हा आमच्याकडे असलेला त्याला बगल देण्याचा प्रयत्न केला गेला। पण अशा पद्धतीची कामं म्हणजे जे अडचणीच्या काळात शिवसेना अडचणीत आहे असं समजून तुमच्या बरोबर राहिले, याच लोकांना वारंवार अविश्वासाने पाहणं आणि त्या पद्धतीच्या गोष्टी इतर नेत्यांच्या बरोबर रचून त्याच्यावरती कट रचणार नवीन प्रकार त्या ठिकाणी सुरू झाला। काय वाटतं तुम्हाला, कोण आहेत ते गद्दार आजूबाजूला उद्धव ठाकरेंच्या? तुम्ही बोलणार आता तर तुम्हाला जबाबदारी पण दिलेली आहे। विनायक राऊत हे म्हणजे आता लोक म्हणतात, मी बोलूनच टाकते की लोक आता म्हणतात की हे मातोश्रीवर येऊन बसलेत तर फक्त अंथरुण घेऊन यायचे राहिलेले आहेत मातोश्रीवर, अशी नेत्यांची म्हणणं आहेत, नेत्यांच्या स्टेटमेंट आहेत तिथल्या। म्हणजे इतका हस्तक्षेप त्यांनी त्या सगळ्यामध्ये केलेला आहे आणि हा सगळा हस्तक्षेप एखादा जवळ असलेल्या नेत्याने करणं समजू शकतो, पण तो कितपत योग्य आहे, तो योग्य आहे की नाही आहे, याने संघटनेला क्षती पोचते का हे पक्ष नेतृत्वाने पण पाहिलं पाहिजे।